महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका. शालार्थ घोटाळ्याविरोधातील लढा दडपण्यासाठी हल्ल्याचा प्रयत्न. तक्रारदार महेंद्र देसले यांच्या घरात जमावाचा धुडगूस. कुटुंबियांना मारहाण, तोडफोडीचा आरोप. बनावट शालार्थ आयडी व कथित बोगस मान्यताविरोधात सातत्याने तक्रारी करणारे महेंद्र देसले, राहणार माळीज, तालुका शिंदखेडा यांच्या घरात बुधवारी सकाळी जमावाने घुसून हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली. या हल्ल्यात महेंद्र देसले यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुले व पुतण्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून घरातील साहित्याची तोडफोडही करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यामागे लोटन देवीदास देसले यांचा हात असल्याचा आरोप महेंद्र देसले यांनी केलाय. ते भाजपाशी संबंधित कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात असून या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे. बनावट शालार्थ आयडी व कथित बोगस मान्यताबाबत देसले यांनी यापूर्वी विविध तक्रारी केल्या आहेत. यामुळे तक्रारींचा पाठपुरावा थांबवण्यासाठी किंवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाला याचाही तपास पोलिसांनी करावा अशी मागणी आहे. घटनेचे व्हिडिओ समोर आल्याचे सांगण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड व प्रत्यक्षदर्शींचे जबाब यांच्या आधारे पोलिसांनी सखोल तपास करावा अशी मागणी होत आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी डॉक्टर पंकज साळुंखे यांनी स्वतःच्या व सहकाऱ्यांच्या जीविताला धोका असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर निकटवर्तीय महेंद्र देसले यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले. हल्ले करून बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील लढा थांबणार नाही आणि हल्ल्यातील प्रत्येक व्यक्ती आणि पडद्यामागील सूत्रधाराचा निष्पक्ष तपास करून कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका देसले यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, धुळे.